मित्रांना विचारत की ते या सगळ्याबद्दल काय म्हणतात? मला तरी असं वाटतं की जेव्हा आम्ही कुठल्या मोठ्या अधिकाऱ्यांना वगैरे भेटायला जातो तेव्हा खरं पाहिलं तर त्यांना भेटताना असं काहीतरी वेगळं जरा वाटत असतं की खूप मोठे आहेत. आणि पण आता तर असं वाटतं की ठीक आहे, आपल्याला परवानगी हवी आहे त्यामुळे आपण जातो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. या सगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीज करताना तुम्हाला कधी असं जाणवतं का की अरे आपण बाकीच्या नेहमीच्या गोष्टी जे एक टिपिकल तुमच्या वयाचा मुलगा किंवा मुलगी करते त्या आपण मिस करतोय का, असं तुम्हाला कुठे वाटतं का? 2 वर्ष आधी हा तुम्ही मला प्रश्न विचारला असता तर मला काही उत्तर देता आलं नसतं. पण मला आता युगपतमध्ये येऊन कळले की तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला वेळ काढूच तुम्ही शकाल. म्हणजे आधी मी म्हणालो असतो दिवसात केवढे तास आहेत, 24 तास, फक्त 24 तास मी म्हणालो असतो. पण आता म्हणू शकेन केवढे 24 तास आहेत आपल्याला, आपण काय काय करू नाही शकत. तर हे काम करूनही आम्हाला खूप असं एन्जॉयमेंटचा वेळ मिळतो. 24 तास आहेत आणि त्याच्यातले खूप तास मी हे घालतो. पण तुम्ही बाकीच्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज एक रेग्युलर स्टुडंट लाईफ किंवा एक तरुण म्हणून जगताना तर त्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज आणि या सोशल ऍक्टिव्हिटीज त्याच्यातला बॅलन्स तुम्ही कसा करता? आता आम्ही माझं असं मला वाटतं की मी जे काय करतो ते माझं कर्तव्य असतं, तर मी ते प्रायोरिटीवर ठेवतो माझ्या, की मला हे आधी करणार आणि नंतर जे काय मला त्याच्यातून एन्जॉयमेंट तशी मिळतेच. पण जे काय आता तुम्ही म्हणाला की पिक्चर्स लेक्चर्स बंक करणं ते आम्ही करतोच, म्हणजे असं ते इनबिल्ट असतं म्हणून त्याला असं सेपरेट वेळ काढायला एवढं काय नसतं त्याच्यासाठी. म्हणजे एकंदरीत तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित मॅनेज करतात. तू काय सांगशील आणखी? तसं म्हणायला गेलं तर आत्ता आम्हाला एक प्रकारच्या फंड्सची पण गरज आहे. आम्ही जे काम करतो त्यात पैसे हे लागतातच. कुठलंही काम स्वतःहून म्हणजे फुकटात तर होत नाही. तर त्यासाठी युगपत एक प्रकारचे फंड रेज पण करतं. आम्ही पेपर बॅग्स वगैरे करतो, त्या विकतो वगैरे, आम्ही बुकमार्क्स, पेपर बॅग्स. तर या प्रकारे आम्हाला पैसे मिळतात आणि तेच आम्ही सोशल किंवा एन्व्हायरमेंट कॉजसाठी वापरतो. तू आणखीन काय सांगशील? तुम्ही जसं म्हणाला मगाशी की बॅलन्स कसा ठेवतो, मला वाटतं अजूनही आम्ही मित्रांची भरपूर गप्पा मारतो, पण त्या गप्पांचं स्वरूप आता बदललंय. आधी आम्ही नुसतं की काय रे कसा आहेस किंवा एकमेकांबद्दल प्रश्न, तर आता तेच जरा मला वाटतं की त्याच गप्पा जरा प्रोडक्टिव्ह होत चालल्यात आणि त्याच्यात आम्ही आपल्याला काय दिसतात प्रॉब्लेम्स त्याचं आम्ही डिस्कशन करतो आणि त्याच्यावरती आम्ही उपाय शोधतो त्याच डिस्कशन मधून. तर मग आम्ही असं टाइमपास करतो, तर आमचा टाइमपासचे डेफिनेशनच बदलली असं आम्ही म्हणू की अभ्यास तर चालूच आहे एका ठिकाणी, अभ्यास हे आपलं कर्तव्यच आहे, पण त्याच्याबरोबर जे आधी आम्ही नुसतं आता म्हणायचं तर आता आम्हाला मागे बघून वाटतं की जर टवाळक्या करायचो तर त्या सोडून आम्ही मला वाटतं सोशल टवाळक्या करायला लागलोय. नक्की हा मुद्दा पण अगदीच बरोबर आणि योग्य मी म्हणेन की तुमच्या एन्जॉयमेंट करण्याच्या डेफिनेशन्सच बदललेल्या आहेत. तू काय सांगशील? मला असं वाटतं की एन्जॉयमेंट म्हणजे फक्त कॉलेजमध्ये बसून आपल्या जे कॉलेज मित्र आहेत त्यांच्याबरोबर बसून एखाद्या ठिकाणी गप्पा मारणं किंवा कोणाकडे बघून काही कमेंट्स पास करणं, याच्यातच एन्जॉयमेंट मिळत नाही. हा आमचा जो टोटल ग्रुप आहे हे स्टुडंट सुद्धा कॉलेजमधलेच आहेत आणि आम्ही युगपतमध्ये आल्याबद्दल खूप जोडले गेलो एकमेकाला. त्यामुळे हा कदाचित एखाद्या कॉलेजमध्ये एवढा ग्रुप नसेल तेवढा आमचा ग्रुप सध्या तयार झालेला आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा डिस्कशन करतो तेव्हा आमच्यात पण काही कमेंट्स होतात. आम्ही पण भरपूर हसतो, बाकीच्या कॉलेज स्टुडंट सारखेच आम्ही पण तेवढीच एन्जॉयमेंट घेतो. म्हणजे कुठे थोडंफार कॉम्प्रोमायझेशन करावं लागतं, पण आपण असं करू शकत नाही की आपल्याला सगळ्याच गोष्टी भेटतील म्हणून. एखादी चांगली गोष्ट पाहिजे असेल तर दुसरी एखादी गोष्ट जी कमी क्वालिटी आहे ती सोडायला काही हरकत नसते. ती सोडली तर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीची गोष्ट आपल्याला भेटू शकते. तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतात, म्हणजे जसं ट्रॅफिक मॅनेजमेंट किंवा ऑर्फनेजेस मध्ये जाणं, पण तुम्ही पर्सनली काय सांगाल की कुठल्या ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला जास्त समाधान मिळतं? मला तशा ऍक्टिव्हिटीज समाधानासाठी नाही पण लोकांच्या मदतीसाठी वगैरे, की आता लोक काय म्हणतात जाऊ दे मी कशाला करू, बाकीचे आहेत की मी केलं तर काय बाकीचे करते, तर असं म्हणून आम्ही करतो की त्यांना फायदा व्हावा त्याच्यापासून. जसं ट्रॅफिकचे रूल आता लोक पाळत नाही त्यामुळे किती अपघात होतात आणि आम्ही तर काय मित्र जातोच, पण जे ऑर्फनेज मधली मुलं आहेत अनाथ त्यांना कोणीच नसतं, म्हणजे त्यांनी कधी आई वडिलांचं प्रेम हे केलं नाही. जर आम्ही आमच्या वेळेतला थोडा वेळ त्यांना दिला तर काहीच बिघडलं नाही. आणि जसे आता ट्रेजर
कुणाला एक ठराविक स्पॉट माहिती असतं. आता मित्र म्हटले कुठे जायचं, चला आता अशी पुण्यात फेमस स्पॉट आहेत, करिश्मा किंवा दुर्गा म्हणा, पण पुणे लोकांना अख्खं पुणे काय, पुण्यातले जे ऐतिहासिक जागा कुठल्या ते लोकांना काहीच माहिती नसतं. त्यामुळे ट्रेजर हंट वगैरे, ज्यामुळे लोकांना माहिती पडू शकतं की खरं पुणे काय, म्हणजे पुण्यात कुठल्या कुठल्या जागा आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीये. आणि मला अजून एक दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे, आता ह्यांनी जसं सांगितलं की आम्हाला फंड्स लागतात, तर आम्ही कुणाकडे हात जात नाही की आम्हाला फंड्स द्या, आम्ही हे चालवतो युगपत, तर आम्हाला हे करायचं, फंड्स द्या. आम्ही स्वतः इव्हेंट घेतो, जसं मुलांच्या तर लहान मुलांच्या आम्ही कॅम्प घेतो, त्याच्यातून पैसे गोळा, किंवा ट्रेजर हंट येते, असे वेगवेगळे इव्हेंट घेतो आणि त्याच्यातून पैसे गोळा करतो. किंवा आम्ही असं जात नाही की आम्हाला मदत करा, म्हणजे आमची तशी भावना नसते की आम्ही वर्क करतोय तर तुम्ही आम्हाला पैसे द्या, असं आहे. म्हणजे युगपत असं नाहीये की लोकांना त्रास देण्यासाठी, नाहीतर जनरली लोकांनी कुठली ऑर्गनायझेशन सुरू केली की ऍडव्हर्टाइजमेंट करतात की आम्हाला पैसे हवेत, तर आम्ही चालवतोय, ह्यांचं कल्याण करतोय. तर तुम्हाला करायचंय तर तुम्ही स्वतः काहीतरी करा ना, लोकांकडून का घेताय? तुम्ही सुरू केले, तुमचे एफर्ट दाखवा की तुम्ही काय करू शकता. तर मला हे सांगायचं की युगपत असं म्हणजे लोकांचं माइंड चेंज करण्यासाठी ही सुरू केलेली ऑर्गनायझेशन. ही बाब नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल तुमच्या सगळ्यांची की ह्याच्यासाठीचं फंड रेझिंग सुद्धा तुम्ही करता. तू या तुझ्या ग्रुपच्या कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज जास्त एन्जॉय करतोस? किड्स कॅम्प खूप एन्जॉय करतो आणि त्यात लहान मुलं खूप असतात आणि त्यांच्यावर खूप मजा येते काम करताना. ट्रॅफिक इव्हेंट पण खूप तेव्हा काम करताना मजा आली. त्यानंतर म्हणजे जेव्हा आमच्या पेपरात आलेलं सगळं, त्यानंतर खूप लोक आमच्यामध्ये जॉईन झाली आणि सगळ्यांचा जो उत्साह होता, एकी होती त्यामध्ये, आणि लोकांबरोबर काम करताना नवीन मित्रमैत्रिणी मिळतात आणि वेगवेगळ्या लोकांशी पण आपल्याला बोलायला खूप मजा येते. तर त्याचा खूप मस्त एक्सपिरियन्स असतो आणि त्यात खूप मजा येते. एक व्यक्ती म्हणून तुला या ऍक्टिव्हिटीज करताना काय मिळालं असं तुला वाटतं? मला असं वाटतं की खूप गोष्टी शिकायला मिळतात. आपण आज आपलं खूप आरामात आयुष्य जगतोय, पण अशी खूप लोक आहेत की म्हणजे आज मी फक्त पिझ्झा मिळाला नाही म्हणून कटकट करत असेल घरी, लोकांना दिवसाला खायलाही मिळत नाही. आणि ऑर्फनेजेसमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही गेलात तर फक्त त्यांच्याबरोबर एक अर्धा तास तुम्ही गप्पा मारल्यात किंवा खेळलात तरी त्यांना खूप आनंद होतो. म्हणजे आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं लोकांना खूप आनंद देऊ शकतो. हे आपल्याला कळलं की त्याचं खूप महत्त्व जाणवतं की आपल्या हातात खरं तर खूप साध्या गोष्टी ज्या आपण वापरल्या तर सगळीकडे खूप चांगला परिणाम होऊ शकतो त्याचा. तुझं म्हणणं पण अगदी बरोबर आहे की आपल्यात विविध जाणीवा असतात ज्या या हे सामाजिक उपक्रम करताना त्या जाग्या होतात. आणखीन तू याच्याबद्दल काय काय सांगशील? मला असं वाटतं की आमचा जो ऑर्गनायझेशन आहे तर एक असा फुल मोठा मशीन आहे आणि आम्ही सगळे त्याच्यातले छोटे छोटे पार्ट्स जे वेगळे वेगळे काम करतात. म्हणजे हा एक नट असेल आणि मी एक बोल्ट असेल, आम्ही वेगवेगळे काम करतो पण आम्ही एका उद्देशासाठीच काम करतो आणि ते एक अमेझिंग गोष्ट आहे. बरोबर. एका उद्देशासाठी जेव्हा इतके सगळेजण तुम्ही झटत असता तेव्हा त्याच्यातून नक्कीच एक खूप समाधान मिळत असतं. पण तुझ्या वयाच्या इतर मित्रमैत्रिणींना याच्यासाठी तू इन्स्पायर करतेस का आणि तुला त्याच्यातनं काय अनुभव येतो? म्हणजे मी जे काम करत त्याच्या त्यांना कळतं की मला किती समाधान मिळतं, मी किती दे कॅन सी द चेंज इन मी. आधी कशी होती आणि आता किती मी जास्त आत्मनिर्भर आणि विश्वासी झाली आहे, म्हणून त्यांना जॉईन करावं वाटतं. मग काही असतात ज्यांच्या लक्षात नाही येत ते थोडं उशिरा लक्षात आल्यावर येतील. नक्कीच. सामाजिक प्रश्नांवरती काम करणारे, त्या प्रश्नांवरती बोलणारी खूप असतात, मात्र काम करणारे आणि तेही एका स्टुडंटच्या वयामध्ये त्यांची संख्या नक्कीच काही कमी असेल. मात्र हे सामाजिक प्रश्नांवरती काम करणार त्याच्यातून मनाला खूप समाधान मिळतं. एक व्यक्ती म्हणून चांगली जडणघडण तुमची होत असते असं ज्या सगळ्या युगपतच्या मित्रमैत्रिणींचं म्हणणं आहे. कॅमेरामन विजय राऊतसह कीर्ती गोविलकर, स्टार माझा, पुणे.